नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्ट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 या ठिकाणी त्याचे जे आहेत ते फॉर्म या ठिकाणी सुटलेले आहेत। जाहिरात क्रमांक 13/2025 एकूण मिळून या ठिकाणी बघा 477 पदे आहेत। या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी तपशील बघणार आहोत, शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करा। चला तर स्टार्ट करूया। यामध्ये बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा निकाल 12 मार्च 2025 या ठिकाणी लागलेला आहे। आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 दिनांक या ठिकाणी बघा 26 एप्रिल 2025 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये दिलेल्या या ठिकाणी जिल्हा केंद्रांवरतीच होणार आहे। या ठिकाणी बघा खाली बघूया, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे त्यांची डेट आहे 20 मार्च ते 3 एप्रिल 2025 पर्यंत। ऑनलाईन शुल्क भरण्याचा दिनांक 3 एप्रिल आहे आणि जर चलनाद्वारे भरत असाल तर 5 आणि 7 एप्रिल लास्ट डेट आहे। यामध्ये बघा एकूण पदे जी आहेत ती 477 पदे आहेत। खूप जास्त पदे आहेत। यामध्ये प्री पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मेन्सशिप एक्झाम आहे। यामध्ये बघा राज्यसेवा परीक्षा ही उपजिल्हाधिकारी गट अ मध्ये 7 पदे आहेत, सर्वसाधारण मध्ये 5 आणि महिलांसाठी 2 आहेत। या ठिकाणी बघून घ्या। त्यानंतर बघा पुढचे जे पद आहेत पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, निशस्त्र अ गट मध्ये 20 पदे आहेत। त्यामध्ये 12 पदे ही सर्वसाधारण आणि 8 पदे या ठिकाणी महिलांसाठी आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ मध्ये 116 पदे दिलेली आहेत। त्यामध्ये 75 पदे हे सर्वसाधारण, 35 पद हे या ठिकाणी महिलांना आणि 6 खेळाडूंसाठी आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा दिव्यांगांसाठी एकूण 5 पदे आहेत आणि अनाथांसाठी 1 पद आहे। तर ते या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार डिवाइड केलेलं आहे। जे त्या कॅटेगरीमध्ये असतील त्यांनी ते बघून घ्या। त्यानंतर बघा 4 नंबरचं जे आहे गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट मध्ये 52 पदे आहेत एकूण। यामध्ये बघा 34 सर्वसाधारण, 16 महिलांना आणि 2 खेळाडूंसाठी आहेत। त्याचप्रमाणे अनाथांसाठी 1 आणि 1 दिव्यांगांसाठी 2 पदे आहेत। ते सुद्धा या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत। त्यानंतर बघा 5 नंबरला आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ मध्ये 43 पदे आहेत। त्यामध्ये 28 पदे हे सर्वसाधारण, महिलांसाठी 13 पदे आणि 2 पदे खेळाडूंसाठी आहेत। त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी या ठिकाणी 2 पदे आहेत। त्यानंतर बघा 6 नंबरला जे आहे सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 मध्ये 3 पदे आहेत, 2 सर्वसाधारण आणि 1 जे आहे ते महिलांमध्ये आहे। त्यानंतर बघा उद्योग उपसंचालक गट अ मध्ये 7 पदे आहेत एकूण, तर 4 या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये आहेत, 3 महिलांसाठी आहेत। त्यानंतर बघा सहाय्यक कामगार आयुक्त गट अ मध्ये 2 पदे आहेत आणि दोन्ही सर्वसाधारण मध्ये आहेत। सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ मध्ये 1च पद आहे आणि तेही सर्वसाधारण मध्ये आहे। त्यानंतर बघा मुख्य अधिकारी सहाय्यक आयुक्त गट अ मध्ये 26 पदे आहेत एकूण, त्यापैकी 19 पदे हे सर्वसाधारण आणि 7 जे पदे आहेत ते महिलांसाठी आहेत। तेही या ठिकाणी कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत। त्यानंतर बघा 11वे जे पद आहे मंत्रालयीन विभागातील कक्षा अधिकारी गट ब मध्ये 19 पदे आहेत एकूण, त्यामध्ये 13 पद हे सर्वसाधारण आणि 6 पद हे महिलांसाठी आहेत। त्यानंतर बघा सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब मध्ये 25 पदे आहेत। त्यामध्ये बघा 17 पदे हे सर्वसाधारण आणि 8 पदे महिलांसाठी आहेत। नंतर बघा सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब मध्ये 1 पद आहे, तर हे जे 1 पद आहे ते सर्वसाधारण मध्येच येतं। त्यानंतर बघा उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब मध्ये 5 पदे आहेत, त्यापैकी 4 पदे हे सर्वसाधारण आणि 1 पद या ठिकाणी महिलांसाठी आहे। कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब मध्ये 7 पदे आहेत, 5 या ठिकाणी सर्वसाधारण आणि 2 महिलांसाठी आहेत। त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब मध्ये 4 पदे आहेत, 3 सर्वसाधारण आणि 1 या ठिकाणी महिलांसाठी आहे। हे सर्वांचं प्री पास झालेलं आहे, हे मेन साठीचे पद आहेत। सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, गृह प्रमुख प्रबंधक गट ब मध्ये 4 पद, 3 पद या ठिकाणी सर्वसाधारण, 1 या ठिकाणी महिलांसाठी। त्यानंतर बघा उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब मध्ये 7 पद आहेत, 6 पद सर्वसाधारण आहेत आणि 1 पद या ठिकाणी महिलांसाठी राखीव आहे। सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गट ब एकूण 52 पदे आहेत, त्यापैकी 33 पदे सर्वसाधारण आहेत, 16 पदे महिलांसाठी आहेत, 3 पद खेळाडूंसाठी आहेत आणि एकूण 2 पदे या ठिकाणी दिव्यांगांसाठी अनाथांसाठी 1 पद आहे। या ठिकाणी बघा निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब एकूण 76 पदे आहेत, त्यापैकी 47 पदे हे या ठिकाणी सर्वसाधारण, 26 पदे महिलांना, 3 खेळाडूंसाठी, 3 या ठिकाणी दिव्यांगांसाठी आणि 1 जे पद आहे या ठिकाणी संस्थात्मक अनाथांसाठी आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पदांचं डिव्हिडेशन झालेलं आहे। तुम्ही कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी बघून घ्या। त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे, वयोमर्यादा सुद्धा तुम्ही तुमच्या कास्टनुसार चेक करून घ्या। या ठिकाणी बघा शैक्षणिक अर्हता ऑलरेडी दिलेली आहे त्यांनी, तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघून घ्यायचंय। नंतर बघा
राज्यसेवामध्ये बघा पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट मध्ये पुरुष उमेदवारांकरता या ठिकाणी उंची आणि छातीची जे रिक्वायरमेंट दिलेली आहे ती एकदा चेक करा आणि महिलांसाठी ही दिलेली आहे. त्यानंतर नकारात्मक गुण पद्धती पण आहे, याच्यामध्ये 1/4 एवढे नकारात्मक होणार आहेत. परीक्षेचे 2 टप्पे आहेत, एक आहे लेखी परीक्षा आणि दुसरी आहे मुलाखत. लेखीमध्ये 800 मार्काची परीक्षा राहणार आहे आणि मुलाखतीसाठी 100 या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी बघा विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. अपलोड करण्याआधी तुम्ही तुमचं या ठिकाणी जे MPSCचं जे तुमचं प्रोफाईल आहे ते अपडेट करून घ्या. अपडेट न करता जर तुम्ही या ठिकाणी अपलोड करत असाल तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमचं या ठिकाणी पूर्ण प्रोफाईल जे आहे ते अपडेटेड करून घ्या. त्यानंतर बघा परीक्षा शुल्कचा भरणा जो आहे तो ओमगासाठी 544 आणि मागासवर्गीयांसाठी दिव्यांगासाठी 344 आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. याच्यामध्ये मुख्य परीक्षेची आहे ही राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ची 477 पदे आहेत या ठिकाणी. तर जे इलिजिबल झालेले आहेत किंवा मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर प्रोफाईल अपडेट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. प्रोफाईल अपडेट कशी करायची हे जर माहित नसेल तर चॅनलवरती दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.